आपण पाहत आहात इंडिया न्यूज R7। मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। गुन्हेगारी प्रवृत्तीचे 3 इसम अकोला, अमरावती व वाशिम जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार। ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 3 इसमांवर कठोर कारवाई करत त्यांना अकोला, अमरावती व वाशिम जिल्ह्याच्या हद्दीतून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आली आहे। या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे। मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नितेश उर्फ निलेश प्रभाकर थोप, वय वर्ष 38, राहणार खबर ढोरे, आनंद निर्दोष घोसले, वय वर्ष 28, राहणार सिरसो गायरान, कादर खान उर्फ कादर शेख, गफार खान, वय वर्ष 30, राहणार धोत्रा शिंदे या 3 इसमांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। यामध्ये गोवंश व जनावरे चोरी, खून, गंभीर दुखापत, फौजदारी, धाकदपटशा, प्रतिष्ठित नागरिकांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करणे व खंडणी मागणे, अंमली पदार्थ बाळगणे, घातक हत्यारे जवळ बाळगणे, चैन स्क्रॅचिंग, इच्छापूर्वक दुखापत तसेच सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे। या इसमांवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, मात्र त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 अन्वये हद्दवारीचा प्रस्ताव तयार करून तो अर्जित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे पाठवण्यात आला होता। त्यांच्या आदेशानुसार प्रस्ताव मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला। कायदेशीर पडताळणीनंतर संबंधित तिघांना अकोला, अमरावती व वाशिम जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले। मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाई। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत पथकात ठाणेदार श्रीधर गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे व पोलीस मनीषा सामटकर, ASI दीपक कानडे, संजय खंडारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीषा मालाटणे, पोलीस कॉन्स्टेबल रितेश मद्दी व शंकर खेडकर यांचा समावेश होता। इंडिया न्यूज R7 साठी उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी, मूर्तिजापूर।